राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जो निर्णय घेतला त्याच्यातल्या उणिवा दुरुस्त करण्यासाठी रोहित पवार पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन करत आहे। शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून त्या आंदोलनाला निश्चितपणे माझा पाठिंबा आहे। मुळात शेतकरी हा वावरामध्ये पेरणी करत असतो, वावरामध्ये काम करत असतो, त्याच्यावर कुठला अन्याय अत्याचार झाला तर सगळ्याच शेतकऱ्यांना रस्त्यावरती येऊन आंदोलन करणं, संघर्ष करणं शक्य नसतं। मग आपल्या वाटेची लढाई जर कोणी लढत असेल तर मग तो त्याची जात कोणती आहे, त्याचा धर्म कोणता आहे, त्याचा पक्ष कोणता आहे हे न बघता शेतकऱ्यांनी त्याला पाठिंबा दिला पाहिजे। आणि ह्या भूमिकेतून माझा रोहित पवार यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे। जी कर्जमाफीची योजना सरकारनं आणली आहे त्याच्यामध्ये निश्चितपणे त्रुटी आहे। 2019च्या कर्जमाफीत जे शेतकरी बसले होते ते शेतकरी या कर्जमाफीतून वगळण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे जे शेतकरी स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन नियमित कर्ज फेडतात त्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं जास्त प्रोत्साहन देणं गरजेचं आहे, पण त्यांना फक्त 50,000 रुपये दिले जाणार आहे। त्याची रक्कम किमान 1 लाख रुपये केली जावी अशी आमची अपेक्षा आहे। त्याचप्रमाणे इतरही काही त्रुटी त्या कर्जमाफीच्या निर्णयामध्ये आहे आणि हा विषय घेऊन रोहित पवार लढत आहे। त्यामुळे रोहित पवारांचा हा मुद्दा रास्त आहे, त्यासाठी त्यांनी जे आंदोलन उभं केलंय त्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे।